जय महाराष्ट्र. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहताय बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. तर 17 जानेवारी 1986च्या जो शिवसेनेचा मोर्चा निघाला औरंगाबादला, त्याच्यानंतर जी दंगल उसळली, तर त्याचे पडसाद पूर्ण मराठवाड्यात उमटले. याच दरम्यान असं झालं की शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसचे इथंच औरंगाबाद मुक्कामी राजीव गांधी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्यात आले. त्यामुळे हे जे मराठवाड्यातील काँग्रेस विरोधी राजकारण करू पाहणारे जे तरुण होते, त्यांना आपसुकच शिवसेनेसारखा समर्थ पर्याय मिळाला आणि शिवसेना वाढू लागली मराठवाड्यावर. मग या वाढलेल्या म्हणजे त्याच्यानंतर मार्च 1986ला बीडमध्ये शिवसेना स्थापन झाली. नंतर अजय सरसर आणि त्याच्या मित्रमंडळींनी एकत्र येऊन नांदेडला एक शिवसेनेची शाखा काढली, शिवसेना नांदेड जिल्हा, आणि त्यांनी एक जिल्हा प्रमुख नेमला विजय पाटील नावाचे. आणि मग आता याला वर असं हे झालं की याला काहीतरी आपलं एक व्यवस्थित संघटित रूप आलं पाहिजे. त्यासाठी मग बाळासाहेबांनी मुंबईचे जे नगरसेवक होते, जे नेते होते, त्यांना एक एक जिल्हा सोपवला की तुम्ही या जिल्ह्यात जाऊन संघटना बांधणी करा. आणि मग त्याच्यामध्येच किंवा आपल्याकडे म्हणजे औरंगाबादला मधुकर सरपोतदार आले, जालन्याला तुमचे गजाभाऊ कीर्तीकर आले, मोदा जोशी लातूर दिलं होतं, मोदा जोशींना, सतीश प्रधानांना बीड दिलं होतं. हे अशी नेमणुका होत राहिल्या. आणि मग यांनी हे मुंबईचे जे त्यांना कार्यपद्धती माहीत असल्यामुळे त्यांनी व्यवस्थित त्याला एक पदाधिकारी नेमले आणि एक व्यवस्थित स्वरूप आणलं त्याला एक चांगलं. म्हणजे पूर्वी कसं किंवा चलो शिवसेना स्थापन करू असं चाललं होतं. आता त्याला एक स्वरूप देण्यात आलं होतं चांगलं. आणि मग इथं आपले ओमप्रकाश पोकर्णा यांना परभणीला जिल्हा प्रमुख म्हणून केलं, सुरेश नवले बीडचे जिल्हा प्रमुख झाले, रोहिदास चव्हाण नांदेडचे जिल्हा प्रमुख झाले, नरसिंग जाधव उस्मानाबादचे झाले, म्हणजे आताचे धाराशिव. असं सगळं व्यवस्थित संघटना बांधणी झाली. आणि अशातच औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक निघाली. तर औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीचं एक वेगळं महत्त्व होतं. ही म्हणजे 1982ला महानगरपालिकेची स्थापना झाली होती, पण पहिली निवडणूक झाली 17 एप्रिल 1988ला. मग हालचाली सुरू झाल्या. शिवसेनेचे नेते यांची इथं मिटिंगा वाढल्या, सगळीकडे जाणं येणं, म्हणजे विलास भानुशाली आले. ते एक विलास भानुशाली म्हणजे मोठं भारदस्त व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या म्हणजे किती काय असं पण त्यांच्या एका भाषणानेच वातावरण इथलचं फार बदलून गेलं होतं. आणि या निमित्तानं म्हणजे या निवडणुकीच्या निमित्तानं या बरं तुम्हाला सांगतो, आता जे 115-116 जागा आहेत महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांच्या, तेव्हा फक्त 60 जागा होत्या पहिल्या निवडणुकीमध्ये. आणि तर या निवडणुकीच्या निमित्तानं मग सगळंच वातावरण सगळं राजकीय झालं. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 2 इथं हे लागल्या, मोठे काय म्हणतात सभा, मोठ्या सभा 2 लागल्या त्यांच्या. एक होती 12 एप्रिलला सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर, आणि 13 तारखेला दुसऱ्या दिवशी ही सिडकोमध्ये होती रामलीला मैदानावर. अशा 2 सभा लागल्या. आणि या सभांच्या निमित्तानं बाळासाहेब ठाकरे यांचं शहरामध्ये पहिलेच आगमन झालं. शिवसेनेविषयी एवढी उत्सुकता होती, वेळ ज्याला म्हणता येईल असं एक वेळ होतं. म्हणजे तुम्हाला सांगतो की नंतरच्या म्हणजे शिवसेनेच्या नंतरची 2-4 वर्षांचे काही थोडी फाटाफूट वगैरे झालं, त्याच्यामध्ये शेतकरी सेनेचे प्रतापराव घारे यांनी एक शब्द वापरला होता, भगव्या भानामतीचे भूत, म्हणजे शिवसेना असं वापरलं होतं. तर खरोखर तशी परिस्थिती होती. काही विचार करत नव्हते हे तरुण, इतके बाळासाहेबांच्या या नावाने म्हणजे वेळ कसं लागलं तसं वेळ या शहरभर पूर्ण दिसत होतं. आणि बाळासाहेबांचं सकाळी आगमन झालं 12 तारखेला सकाळी. आता माझीच म्हणजे इथं जे बाळासाहेबांची जी ओळख होती ती माझीच होती पहिल्यांदी. मीच याच्या आधी त्यांना भेटलेलो होतो 2-3 वेळेस. त्यामुळे ते औरंगाबाद अशोकामध्ये उतरले होते. आता ते हॉटेल वगैरे सगळे गेली म्हणे, म्हणजे अदालतच्या समोर होती ती. आपले जे आता जिल्हा न्यायालयाच्या समोर औरंगाबाद अशोका होती.
त्या औरंगाबाद अशोकामध्ये साहेबांची व्यवस्था केलेली होती. मी आपलं म्हणजे हे सांगायसाठी किंवा मी दुपारी गेलो, मी तेव्हा मराठवाड्यामध्ये होतो, दैनिक मराठवाड्यात, आणि मराठवाड्याचे काही अंक म्हटलं साहेबांना द्यावे रेफरन्ससाठी म्हणून मी गेलो. आणि तिथं सुभाष देसाई होते. ते सुभाष देसाईंच्या हातात सुभाष देसाई मला म्हणाले की साहेब आराम करतायत, आत्ता जेवण वगैरे झालं आणि ते आराम करतायत, तर ते आता संध्याकाळी भेटतील म्हणे 3-4 वाजता. तर मी म्हटलं की ठीक आहे, तुम्हीच हे अंक त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांना सांगा की गोव्याचा शहापूरकर येऊन गेला म्हणून. बाळासाहेब बरोबर 7 वाजता, संध्याकाळी 7 वाजता सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आले. आणि आल्या त्यांनी पहिलं काम असं केलं की मधुकर सरपोतदारांना सांगितलं की शहापूरकरांना सांगा. ते खाली आले पत्रकार कक्षात आणि मला त्यांनी निरोप दिला की हे साहेबांचं भाषण इथं झालं की तुम्ही औरंगाबाद अशोकाला या म्हणून. साहेबांचं भाषण म्हणजे काय होतं, ती सगळीच ती जी योजना होती ना, म्हणजे आता सांगणं सुद्धा अवघड आहे. म्हणजे काय वातावरण होतं की पूर्ण असं भव्य स्टेज उभारलेलं होतं, असे वर शिडी, आणि बाळासाहेबांचं ते चालणं बरोबर, असे शाल असे अंगावर टाकणं, हात असा हे करणं, हे सगळंच नवीन होतं या शहरासाठी, या मराठवाड्यासाठी, सगळ्यासाठी. आणि ते साहेबांनी म्हणजे ते म्हणतात ना, ते आले, त्यांनी पाहिले, त्यांनी जिंकले, असं झालं. या पहिल्या सभेत बाळासाहेबांनी या औरंगाबादकरांना सगळं मोहून टाकलं होतं. आणि एक गंमत सांगतो, साहेबांच्या स्वभावाचा एक भाग म्हणून सांगतो. मी ही सभा झाली, मी आपलं 8:30-9ला आमच्या एक मित्राबरोबर गेलो औरंगाबाद अशोकाला. साहेबांनी मला विचारलं की हे तुमचे मित्र आपले आहेत का? तर म्हटलं नाही, हे जरा डाव्या विचाराचे आहेत. सुंदर होता माझ्याबरोबर. तर ते मग सुभाष पाटलांना त्यांनी बोलवलं आणि पाटलांना सांगितलं की यांना तुम्ही घेऊन चहा वगैरे पाजा. मला ते म्हणाले आपण बसू, गप्पा मारू. आधी त्यांनी विचारलं की कशी काय झाली सभा. तर मी आपलं लाखाची सभा झाली असं म्हटलं. बाळासाहेबांचं पहिलंच आहे, तुम्ही मोजले का मी मोजले? अरे भव्य म्हणा, अभूतपूर्व म्हणा, 1,00,000 आणि 2,00,000 आहे का तुम्ही मोजले का मी मोजले म्हणे. म्हणजे साहेबांचं एक शब्दाविषयी ते इतके काटेकोर होते की बस रे बस. विराट म्हणा, विशाल म्हणा, असं साहेबांचं हे. आणि गंमत म्हणजे मी जेव्हा आमचं जे बोलणं चालू होतं तेव्हा एक कॉल आला. म्हणजे त्यांनी फोन लावला होता मातोश्रीवर बाळासाहेबांनी. तेव्हा असं कॉल लावा लागायचा, ट्रंक कॉल बुक करावा लागायचा आधी. तर तो आला आणि एखादं साहेब मासाहेबांशी म्हणजे मीनाताईशी बोलत होते. एखादं लहान मुलं जसं सांगतं ना आपलं सगळं हे, तसं बाळासाहेब सांगत होते आपल्या पत्नीला. मला खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे मी इतका आपल्या पत्नीचा इतका आदर करणारा जो नेता आहे त्याच्यानंतर मी दुसरा कधीच पाहिला नाही. बाळासाहेबांनी प्रत्येक गोष्टीत की मी कसं भाषण केलं, लोकांचा रिस्पॉन्स कसा होता, हौशा कुठे मिळाल्या, टाळ्या कुठे मिळाल्या, असं सगळं A to Z वर्णन जसं साहेब आपल्या पत्नीला सांगत होते. फार मोठी गोष्ट होती माझ्या दृष्टीने. आणि मग त्यांनी बोलता बोलता सहज हे केलं. बाळासाहेब म्हणाले की आता मला उद्या लोकमतला जावं लागेल. आपले अशोक पडबिद्री तेव्हा होते लोकमतला. अशोक पडबिद्री हे माझे जुने सहकारी आहे म्हणे आणि मला उद्या लोकमतला जावं लागणार. म्हणजे याची सिडकोतली सभा झाली की मी जाणार आहे. तर मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही आमच्या मराठवाड्यात या. तर ते नाही हो करता करता ठीक आहे म्हणे, येतो म्हणे मी. मग तुम्ही असं करा म्हणे की लोकमतच्या गेटवर उभं राहा आणि मग माझ्या गाडीत बसा, मग आपण येऊ तुमच्याकडे मराठवाड्यात. त्याप्रमाणे बरोबर साहेब आले आणि व्यवस्थित त्यांनी यदुनाथजी आमचे संपादक होते, यदुनाथजींशी सगळं व्यवस्थित बोलले वगैरे. पण तिथं मला एक बाळासाहेबांच्या एका स्वभावाचं किंवा कसा नेता कसा असावा किती स्पष्ट, कधी जबरदस्त एक तुम्हाला किस्सा सांगतो तो. की तिथं असं झालं की आमचे मराठवाड्याचे एक विश्वस्त होते प्रकाश चिडगोपेकर, ते पण निवडणुकीला उभे होते. आता बाळासाहेब जायला निघाले आणि त्यांनी ते पटकन आले आणि ते म्हणाले की बाळासाहेब मला तुम्ही आशीर्वाद द्या. बाळासाहेब म्हणाले कसला आशीर्वाद देऊ? नाही म्हणे तुम्ही जिंकून या, विजयी व्हा म्हणून आशीर्वाद द्या. एखादा दुसरा कोणता नेता असताना त्यांनी लगेच
मनमोकळ्या शुभेच्छा देऊन मोकळे झाले असते. बाळासाहेबांचं वेगळे पण नसते होतं. बाळासाहेबांनी असं पाहिलं, सुभाष आपलं आहे का कोणी तिथं? तर तिथं गुंजाळ नावाचा एक शिवसेनेचा उमेदवार होता. तर गुंजाळ नावाचा उमेदवार आमचा उमेदवार होता शिवसेनेचा. तर त्या पाटलांनी सांगितलं की साहेब आपला तिथं गुंजाळ नावाचं एक आहे दिलेलं. साहेबांनी सरळ चिटकोपेकरांना सांगितलं, सॉरी मी तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही. तर ते म्हणाले, नाही नाही साहेब काय होतं, नुसतं आशीर्वाद द्यायला काय होतं? तर ते म्हणे, असं कसं म्हणता हो तुम्ही, माझा उमेदवार पडावा असं मी कसं म्हणेल? तुम्हाला आशीर्वाद द्यायचा म्हणजे माझा उमेदवार पडावा असं मी म्हणायचं, असं नाही होणार. माझं म्हणे जे आहे ते सरळ सरळ आहे. तुमच्या समाजवाद्यांसारखं असं नाहीये की याला पण हो त्याला पण हो, असं नाही. हे म्हणजे माझ्या मनावर तो प्रसंग आजही पूर्ण आठवतो. आणि मला म्हणजे त्या अजून प्रेमात पडलो मी त्यानंतर बाळासाहेबांच्या. असं झालं ते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं. खरं तर तुम्हाला अजून एक हे सांगायचं होतं. अहो इतक्या म्हणजे शिवसेनेचं अगदी हे होतं, नुसती सुरुवात होती तेव्हा 88ला. आणि 60 जागा होत्या. ह्या 60 जागेसाठी म्हणजे मधुकर सरपोतदार जे होते संपर्क नेते, त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही किमान 50 उमेदवार देऊ इथं. माणसंच भेटणं अशी परिस्थिती झाली. माणसंच भेटणं. कसे कसे तयार केले हे त्यांना माहिती. म्हणजे अगदी पकडू उमेदवारी दिल्या असं म्हटलं तरी त्यात म्हणजे आश्चर्य वाटायला नको अशी परिस्थिती होती. की अगदी की बोलवून की अरे बाबा उभं आहे. म्हणजे हे महादेव सूर्यवंशी जी नारेगावचे नंतर उपमहापौर झाले ते तर सायकलवर आले होते पाटलाकडे, सुभाष पाटलांकडे. पाटील म्हणे या, आणि लगेच त्यांना उमेदवारी. असं प्रकार होता. आजची परिस्थिती तर अगदी वेगळीच आहे. आणि एक तुम्हाला सांगतो की ब्रह्मानंद देशपांडे होते. ब्रह्मानंद देशपांडे श्रीनगरमध्ये राहायचे. तर त्या क्रांती चौक वार्डातून उमेदवारच भेटणं. मग ब्रह्मानंद देशपांडेंनी एक तयार केला एक, आणि तो होते संघाचा. तर हा तो पठ्ठ्या. आणि तिथे होते आपले काका म्हणजे जयसिंगराव पाटील. ते भाजपचे उमेदवार होते. डॉक्टर शांताराम काळे हे काँग्रेसचे उमेदवार होते. आणि शिवसेनेचा उमेदवार तो आता नाव आठवत नाही मला, तर संघाचा कार्यकर्ता होता. म्हणजे त्याच्या घरी सगळं संघाचं वातावरण होतं. त्याच्यावर एवढं प्रेशर टाकलं संघवाल्यांनी की तो प्रचाराला सुद्धा बाहेर निघाला नाही. आम्ही त्याला 2दा-3दा त्याच्या घरी गेलो, पण तो काही प्रचाराला तयार होईना. आणि विशेष म्हणजे तरीही तो सेकंडवर आला. म्हणजे हे काका तर पडलेच, जयसिंगराव पडलेच, ते 3ऱ्या क्रमांकावर गेले. शांताराम काळे निवडून आले. पण हा जो घरी बसलेला होता त्याला सुद्धा 2ऱ्या क्रमांकाचे मतं मिळाले. म्हणजे जे वातावरण होतं ते बघा तुम्ही कसलं वातावरण असेल. म्हणजे आमचे समर्थनगरचे वार्ड जो होता त्याच्यामध्ये मोरेश्वर सावेसारखा माणूस उभा होता. मोरेश्वर सावे एक फार मोठं बडप्रस्थ होतं त्या काळात. आणि ते अपक्ष म्हणून उभे राहिले होते. उगवता सूर्य ही त्यांची निशाणी होती. नागेश्वरवाडीमध्ये पद्मा तापडिया आणि इकडं समर्थनगरमध्ये मोरेश्वर सावे यांची निशाणी उगवता सूर्य होतं. आणि आमचं तो म्हणजे शिवसेनेचा जो उमेदवार होता ते विलास जयस्वाल, त्यांच्यासमोर काहीच नाही. भाजपचे डॉक्टर नारायणराव बिडकर होते. आणि असं असताना सुद्धा म्हणजे मोरेश्वर सावे निवडून आले, एक 5-10 मतांनी निवडून आले. म्हणजे एवढं अटीतटीच्या लढाईत. आणि नारायणराव बिडकर सारखा चांगला उमेदवार, चांगला माणूस फक्त आमच्या शिवसेनेच्या उमेदवारामुळे म्हणजे विलासमुळे ते बिचारे पडले तिथं. म्हणजे असे अनेक केसेस आहेत त्याचे. आता नागेश्वरवाडीमध्ये सुद्धा लता दलाल उमेदवार होत्या शिवसेनेच्या. आणि अतिशय सामान्य, खूपच सामान्य, म्हणजे आर्थिक दृष्टीने खूप सामान्य. आणि त्यांच्यासमोर होते हे पद्मा तापडिया, म्हणजे मोठे जे बिल्डर आहे जुगलकिशोर तापडिया यांच्या पत्नी. तर तिथं लताबाई निवडून आल्या. असं सगळं इतकं वातावरण होतं. म्हणजे 60 जागे म्हणजे यांनी तरी 48 जागे उमेदवार दिले होते शिवसेनेने. आणि 48 पैकी 27 जागा निवडून आल्या. हो,
म्हणजे बाळासाहेबांच्या सभेनंतर जे काही वातावरण निर्माण झालं होतं त्या वातावरणाचा परिणाम म्हणजे हे यश होतं. तर आता आपण म्हणजे मी तर तुम्हाला सांगतो की मी इतके तुम्हाला किस्से सांगू शकतो एवढे बारीक सारीक याच्यामध्ये की हा इतिहास आहे हो. आणि लोकांना हा इतिहास माहीत नाही, म्हणजे नवीन पिढीला तरी माहीत नाही. त्यांना असं वाटतं की हेच आले न गेले, त्याच्या मागचे किती परिश्रम आहे, त्याच्या मागे कसं वातावरण होतं या औरंगाबादचं, नंतर याचं औरंगाबादचं संभाजीनगर कसं केलं बाळासाहेबांनी, या सर्व गोष्टी आपण आता पुढच्या भागात पाहणार आहोत. तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला ना, तुम्ही कॉमेंट करत जाओ. विशेष काय होतं, कमेंट जर झाल्या ना किंवा लाईक जर आले ना तर जरा बरं वाटतं, अजून हुरूप येतो थोडं करायला. म्हणून माझी विनंती आहे की कमेंट करा, जमलं हा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि सबस्क्राईब करावं. सबस्क्राईब करणं फार चांगलं असतं, म्हणजे त्याच्यामुळे तुमचे जे पुढच्या माझे जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला आपसुकच त्याचं नोटिफिकेशन येत जाईल. तर आज तूर्त एवढेच. उद्या पुन्हा भेटू संध्याकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.